तू आता जस्ट जे पण काय म्हणतोय त्याचा अर्थ तुला तरी कळतंय का? नाही, आता जस्ट तू म्हणाला ना की माझ्या लढण्याने काय बदलेल, याचा अर्थ तुला स्वतःला कळतंय? तुला काय वाटतं की तुझ्या स्वाभिमानासाठी किंवा तुझ्या हक्कासाठी दुसरी व्यक्ती येणार आहे लढायला, आणि ती तुझ्या हक्कासाठी लढणार आणि तुझ्या स्वाभिमानासाठी लढणार, आणि मग तुला तुझा हक्क किंवा स्वाभिमान ऑटोमॅटिक मिळणार? कसं काय होणार आहे मित्रा? समजून घे, या जगात ना आपल्याला स्वतःलाच आपल्या हक्कासाठी आपल्या स्वाभिमानासाठी लढावं लागतं. दुसरी कोणतीच व्यक्ती येत नाही. तुमच्यासारख्या लोकांचा ना हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुमच्यावर काही अन्याय अत्याचार झाला ना, तर तुम्ही आयुष्यभर ना त्याचंच रडगाणं करत बसतात, माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं. पण जेव्हा त्या विरुद्ध खरोखर काही ऍक्शन घेण्याची वेळ आली ना, तुमचा हाच वाक्य येतो की माझ्या एकट्याने काय बदलेल, माझ्या एकट्याने काय फरक पडेल. अरे जरा स्वतःचं थोडं तरी डोकं लावा ना. जर प्रत्येक माणूस असंच विचार करत बसला की माझ्या एकट्याने काय बदलेल, माझ्या एकट्याने काय फरक पडेल, पण खरोखर कधी काय बदलणार? खरोखर कधी काय फरक पडणार का? समजून घे ना. आता बघ, मला स्वतःला बघ, मी एकटा लढतोय, मी एकटा शिकतोय. का माहितीये तुला? माझी जी येणारी पिढी आहे ना, तिला हे सगळं सहन करावं लागू नये म्हणून. माझे स्वतःचे असे काही मोठे स्वप्न नाहीये की मला माझं नाव खूप मोठा करायचं आहे किंवा खूप पैसे कमवायचे, असं काही नाहीये. माझं एवढंच आहे की मला माझं आयुष्य स्वाभिमानाने जगायचंय, आणि ते स्वाभिमान ना मी असं कोणाच्या दयेवर नाही घेणार, स्वतःच्या ताकदीवर कमवणार. म्हणून असं तुझ्यासारखं ना हातावर हात ठेवून ना मला बसायला कधीच जमणार नाहीये.